श्री स्वामी समर्थ. श्रोते हो, तुम्हा सर्वांच्या आपल्या श्रवणामृत चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत माघ महिन्यामध्ये साजरी होणारी गणेश जयंती, जिला माघी गणेश जयंती किंवा तिलकुंद जयंती असेही म्हटले जाते. यामागील कथा काय आहे, पूजाविधी, त्याचप्रमाणे व्रतनियम आणि या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्याने कोणते फळ प्राप्त होते याविषयीचा संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपण आता श्रवण करणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती ही साजरी केली जाते. हा दिवस भगवान गणपतींचा अवतार दिवस म्हणून मानला जातो. भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी हा उत्सव स्वरूपामध्ये साजरा केला जाणारा सण आहे. तर माघी गणेश जयंती ही अधिक तप, व्रत आणि साधनेला महत्त्व देणारी अशी जयंती आहे. या दिवशी विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक आणि दक्षिण भारतामध्ये भक्त हे मोठ्या श्रद्धेने उपवास करतात व गणपती बाप्पांचे पूजन करतात. गणेश किंवा गणपती बाप्पा हे बुद्धी, विवेक, त्याचप्रमाणे अडथळ्यांचे निवारण करणारे आणि शुभारंभांचा देव असे म्हटले जाते. कारण कोणत्याही कार्याची सुरुवात करत असताना आपण सर्वप्रथम गणपती बाप्पांचे पूजन करतो व त्यांच्या शुभ आशीर्वादानेच कुठलेही महत्त्वाचे कार्य आपण करत असतो. माघी गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केली असता बुद्धीमध्ये वाढ होते, त्याचप्रमाणे संकटे दूर होतात, विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये यश येते, व्यवसायामध्ये देखील प्रगती होते. त्याचप्रमाणे या दिवशी गणपती बाप्पांची उपासना केली असता जन्मजन्मीचे पाप नष्ट होते असे सांगितले जाते. आता गणपती बाप्पांचे पूजन कसे करावे, तर सूर्योदयापूर्वी स्नान करावे, दिवसभर यथाशक्ती उपवास किंवा फलाहार करावा. या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे, त्याचप्रमाणे मन, वाणी आणि आपले कर्म हे शुद्ध ठेवावे. आपल्या घरातील गणपती बाप्पांची मूर्तीची पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजा करावी. गणपती बाप्पांना आवडत्या असणाऱ्या दुर्वा या दिवशी नक्की अर्पण कराव्यात. 21 दुर्वा किंवा 21 दुर्वांचा हार गणपती बाप्पांना नक्की अर्पण करावा. त्याचप्रमाणे गणपती बाप्पांचा आवडता असणारा लाल रंग याचे जास्वंदीचे फूल किंवा गुलाबाचे फूल नक्की अर्पण करावे. गंध, अक्षदा, दीप, धूप व मोदक किंवा गोड खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना नक्की अर्पण करावा. अशा पद्धतीने गणपती बाप्पांचे पूजन करावे. त्याचप्रमाणे ओम गम गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जाप नक्की करावा. गणपती बाप्पांना आवडणारे उकडीचे मोदक या दिवशी तिलकुंद चतुर्थी असेही म्हटले जाते, म्हणूनच तिळाचा नैवेद्य दाखवला जातो. तिळगुळ किंवा गोड पोळी किंवा खीर इत्यादी प्रकारचे नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवले जातात किंवा तिळाचे मोदकही दाखवले जातात. या दिवशी विशेष प्रार्थना करायची आहे की हे विघ्नहर्त्या गणेश देवा, माझ्या आयुष्यामधील सर्व अडथळे दूर कर, मला सद्बुद्धी दे, सद्मार्ग दाखव आणि यश प्रदान कर. माझ्या कुटुंबावरती तुझी कृपा सदैव राहू दे. अशा प्रकारचे गणपती बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे. त्याचप्रमाणे गणपती बाप्पांची सेवा म्हणून आपण ऋणमोचन स्तोत्र, त्याचप्रमाणे गणपती स्तोत्र किंवा गणपती अथर्वशीर्ष याचे 1, 11, 21 या पटीमध्ये नक्की वाचन करायचे आहे व गणपती बाप्पांचे नामस्मरण करायचे आहे. आता आपण गणपती बाप्पांची जन्मकथा ऐकूयात. कैलास पर्वतावरती भगवान शंकर आणि माता पार्वती हे निवास करत होते. एके दिवशी माता पार्वती या स्नानासाठी जाणार होत्या, परंतु त्यावेळी कैलास पर्वतावरती कोणीही नव्हते. त्यावेळी माता पार्वतींना वाटले की आपली रक्षा करण्यासाठी कोणीतरी असायला हवे आणि म्हणूनच त्यांनी त्यावेळी आपल्या अंगाच्या उठण्यापासून एक सुंदर असे बालक घडविले आणि त्याच्यामध्ये प्राण फुंकले.
त्यावेळी ते बाळ जिवंत झाले आणि माता पार्वतीने बाळाला सांगितले की मी स्नान करून येईपर्यंत कोणालाही आत येऊ देऊ नकोस. ते बालक अतिशय आज्ञाधारकपणे द्वारावरती उभे राहिले. काही वेळानंतर भगवान शंकर तेथे आले आणि द्वारावरती उभ्या असलेल्या त्या बालकाने भगवान शंकरांना आत जाण्यापासून रोखले. त्यावेळी भगवान शंकरांनी त्या बालकाला ओळखले नव्हते आणि म्हणूनच त्यांनी सांगितले की मी या घराचा स्वामी आहे. परंतु त्यावेळी ते बालक म्हणाले की माझ्या आईची आज्ञा आहे की तिच्या परवानगीशिवाय कोणालाही आत जाता येणार नाही. त्यावेळी भगवान शंकरांना गणपती बाप्पांचे हे वाक्य ऐकून अतिशय क्रोध आला. त्यांनी रागाच्या भरामध्ये आपल्या हातातील त्रिशूलाने त्या बालकाचे मस्तक छेदले. काही वेळानंतर माता पार्वती तेथे आल्या आणि आपल्या पुत्राला निष्प्राण अवस्थेमध्ये पाहून त्या अत्यंत दुःखी झाल्या. त्यांनी रौद्र रूप धारण केले आणि सृष्टीचा नाश करण्याचा संकल्प केला. त्यावेळी सर्व देव हे भयभीत झाले आणि सर्वांनी मिळून भगवान शंकरांना विनंती केली की देवा, पार्वती मातेचे दुःख दूर करा. तेव्हा भगवान शंकरांनी यावरती एक उपाय सांगितला. उत्तर दिशेला गेले असता सर्वप्रथम जो जिवंत प्राणी दिसेल त्या प्राण्याचे मस्तक आणण्यासाठी सांगितले. सर्व गणलोक हे उत्तर दिशेला प्राण्यांच्या शोध मोहिमेसाठी निघाले. त्यावेळी त्यांना सर्वप्रथम हत्ती हा प्राणी दिसला आणि म्हणूनच त्यांनी हत्तीचे मस्तक आणून त्या बालकाच्या धडावर बसवले. त्या क्षणी तो बालक पुन्हा जिवंत झाला आणि तोच होता भगवान गणेश. माता पार्वतीच्या आनंदाला मात्र पारावार राहिला नाही. भगवान शंकरांनी गणेशांना वरदान दिले की आजपासून कोणतेही शुभ कार्य हे गणेश पूजनाशिवाय पूर्ण होणार नाही आणि सर्व देवांनी देखील गणपती बाप्पांना प्रथम पूजेचा मान दिला. अशा प्रकारे गणपती बाप्पांचा जन्म झाला याची कथा आहे. गणपती बाप्पांचे हत्तीमुख हे बुद्धीचे प्रतीक आहे. त्याचप्रमाणे मोठे कान हे ऐकण्याची कला शिकवतात, तर लहान डोळे हे एकाग्रतेचे प्रतीक आहेत. मोदक हे ज्ञानाचे फळ दर्शवतो. प्रत्येक अवयव हा आपल्याला जीवन जगण्याचा जणू संदेशच देत आहे. गणपती बाप्पांच्या या जन्मकथेमधून आपणास आई-वडिलांची आज्ञा पाळावी, कर्तव्याशी प्रामाणिक राहावे, त्याचप्रमाणे संकटामध्ये कायम संयम राखावा ही शिकवणूक मिळते. अशा या बुद्धीची देवता व सर्व संकटे दूर करणाऱ्या विघ्नहर्ता गणपती बाप्पास माझी विनंती आहे की सर्वांच्या आयुष्यामधील सर्व अडथळे दूर कर. त्याचप्रमाणे सर्वांना सद्बुद्धी, सद्मार्ग आणि यश दे व तुझी कृपा सदैव आमच्यावरती अशीच राहू दे. श्रोते हो, व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. धन्यवाद.